धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। देवपूर येथे श्री स्वामी नाम संकीर्तन सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न। धुळे शहरातील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे आयोजित श्री स्वामी नाम संकीर्तन सप्ताह मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व मंदिर वर्धापन दिनानिमित्त 13 ते 20 मार्च दरम्यान हा सप्ताह पार पडला। या सप्ताहात दररोज विविध महाराजांच्या उपस्थितीत नामसंकीर्तन, कीर्तन व भजनाचे कार्यक्रम झाले। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला। संपूर्ण आठवडाभर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। सप्ताहाच्या समारोप दिनी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी सचिन भाऊ प्रभाकर दीक्षित उर्फ रावसाहेब व सौ योगिताताई सचिन दीक्षित यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। महाआरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। आयोजकांच्या वतीने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या इथं सैनिक कॉलनीत स्वामी समर्थ प्रगट दिनाबद्दल 7 दिवसाचा सप्ताह कीर्तनाचा झालेला आहे व आज याची सांगता 20 तारखेला भंडारा व प्रवचनांनी झालेला आहे। तरी आज सर्वांना स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वामी समर्थ प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण करोत व आलेल्या भक्तजनांचं मी स्वतः सचिन दीक्षित, माझी मिसेस योगिता दीक्षित व स्वामी परिवार यांच्याकडनं सर्वांचं मी आज प्रत्येकाला आग्रहाची विनंती करतो, त्यांनी या भंडाराचा लाभ घ्यावा व स्वामींचा एक भंडाररूपी आशीर्वाद प्रत्येकाने घ्यावा याची मी सर्वांना विनंती करतो व माझे 2 शब्द संपवतो। 7 दिवस कंटिन्यू सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला। तसेच आज सकाळपासून स्वामीताई व आलेल्या कीर्तनकार मंडळींनी कीर्तन केलं। आज कृष्ण जन्माचा एक हे होतं कीर्तन, त्याचा पण एक कार्यक्रम मस्त झाला आज। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे आणि मंदिराचा वर्धापन दिनही आहे। माजी सैनिक कॉलनीजवळ स्वामीनगर आहे आणि स्वामीनगरमध्ये स्वामी समर्थ मंदिर आहे आणि या मंदिराचा आज वर्धापन दिन आणि स्वामींचा प्रकट दिन असा एकत्र कार्यक्रम आम्ही 7 दिवसापासून साजरा करतो आहोत। 7 दिवसापासून इथं कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज प्रकट दिनानिमित्ताने मोठा कार्यक्रम झाला, भजनाचाही कार्यक्रम झाला, स्वामी भजन, त्याच्यानंतर सकाळी काल्याचं कीर्तन झालं, त्याच्यानंतर आता महाप्रसादाचं आरती झाली, पालखी सोहळा झाला, आता महाप्रसादाचं आयोजन आहे आणि आम्हाला सचिन भाऊ दीक्षित यांनी ही खूप चांगली मदत केलेली आहे। कीर्तनाचा संपूर्ण खर्च त्यांनी उचलला आणि त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि बऱ्याच अन्नदातांनी अन्न भंडाऱ्यासाठी थोडी मदत केली, त्यांचेही मी सगळ्यांचे आभार मानते आणि कार्यक्रमाचा लाभ संध्याकाळी सगळ्यांनी ज्यांच्यापर्यंत ही न्यूज जाईल त्यांनी प्रत्येकाने दर्शनाला येण्याचा इथपर्यंत प्रयत्न करा, कारण मंदिर जागृत आहे, प्रत्यक्ष स्वामी बसलेले तुम्हाला दिसणार आहेत, साक्षात आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने दर्शनाचाही लाभ घ्या आणि प्रसादाचाही लाभ घ्या। स्वामी समर्थ। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।